जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला जो विषय आहे, हा खारट पाण्यावर टोमॅटोला काय परिणाम होतोय या विषयावर आहे. कारण झाले काय माहिती आहे का, आजकाल अनेक भागामध्ये आहे ना पाण्याची कमतरता आणि जमिनीचं जो क्षारयुक्त पाणी जे आहे त्याच्यामुळं ह्या पालेभाज्यांवर जास्त इफेक्ट होतो या गोष्टीचा. तर आपण जो प्लॉट निवडलेला आहे, आता आपला हा जो प्लॉट आहे हा आपण खाऱ्या पाण्यावरतीच आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, मागचे व्हिडिओ जर तुम्ही माझे पाहिलेले असतील, तर आपलं जे पाणी आहे, हे नदीचं पाणी आहे. नदीच्या पाण्यामध्ये खारटपणा जास्त आहे. तर आपण आता हा प्लॉट केलेला आहे. तर आता खारट पाण्याचा परिणाम काय होणार आहे आपल्या टोमॅटोच्या उत्पादनावर माहिती आहे का? तर खारट पाण्यामुळं झाडांची वाढ कमी होणार आहे. क्षार जास्त झाल्यास पाण्याची पानं जी आहे, जळाल्यासारखी दिसतात किंवा मग पिवळट पडतात. फुलं झाडावर आलेली फुलं जी आहेत, ते लहान फळ टिकत नाही जास्त वेळ. असे त्याच्यावर काही परिणाम होतात. तर त्याच्यावर काय उपाय करणार आहे आपण? तर आता त्याच्यावरती काही औषधं आहेत आणि जे आपण रोपं निवडतो, हे याच्यामध्ये पण प्रकार राहतात, जे क्षारयुक्त पाण्यावर पण चालून जातं आणि गोड पाण्यावर पण चालतं. असे पण व्हरायटी असतात त्याच्यात, पण मला हे माहिती नव्हतं. ज्यावेळेस आम्ही रोपं आणले त्यावेळेस. रोपं घ्यायला गेल्यानंतर ते कळालं. पण मग आता जी आपले रोपं आहेत, हे गोड पाण्यावरचेच आपण लावलेले आहे. तर आता पाहूया आपला जो प्लॉट आहे, याच्यावर काय इफेक्ट होतोय किंवा याच्यात ॲव्हरेजमध्ये आपली घट होती का नाही होती, हे आपल्याला आता पुढं ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येईल, त्यावेळेस कळणार आहे. त्यावेळेस आपण हे जे शेतकरी आहेत, हा प्लॉट माझा स्वतःचा नाही आहे, दुसऱ्या शेतकऱ्यांचा आहे. तर तो ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येईल, त्यावेळेस आपल्याला कळेल याच्यात, की ॲव्हरेज किती भेटलंय आपल्याला. तर आता याच्यावरती उपाय काय करायचे आपल्याला मित्रांनो? याच्यामध्ये गोड पाणी जर तुमच्याकडे असेल, समजा दुसरा सोर्स असेल गोड पाण्याचा, तर गोड पाणी आणि जे तुमचं खारट पाणी हे दोन्ही मिक्स करून तुम्ही सोडू शकता किंवा ड्रिप तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ड्रिप जर केलं तर अजून चांगला याचा फायदा होतो. आणि तिसरा जो उपाय आहे त्याच्यामध्ये जिप्सम वापरायचं आहे आपल्याला. जमिनीचं जिप्सम टाकल्याने क्षार कमी होतं. सेंद्रिय खताचा वापर करायचा आहे, शेणखताचा वापर करायचा आहे याच्यामध्ये, कंपोस्ट खताचा वापर करायचा आहे. त्यामुळं माती जी आहे सुधारते चांगली आणि मल्चिंग पेपरचाही याच्यावरती आपण वापर करायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं, जमीन जी आहे तिचं थंडावा टिकून राहतो आणि शक्यतो काय खारटपणा सहन होईल अशाच वाहनाची निवड करायची आहे. खारट पाण्यात टोमॅटो शेती करणे अवघड असले तरी योग्य व्यवस्थापन जर केले ना मित्रांनो, तर उत्पन्न चांगले मिळू शकते आणि उपाययोजना तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नुकसान टाळता येते याच्यामध्ये. तर आपण जे औषधं वगैरे आहेत, ते याला व्यवस्थितपणे चालू आहे आपले. तर पाहूया आपला आता प्लॉट कशा पद्धतीने येणार आहे. तर आपल्याला पुढं ज्यावेळेस प्लॉट हार्वेस्टिंगला येईल, त्यावेळेस तुम्हाला मी याची पूर्ण माहिती देणारच आहे, की किती नुकसान झाले किंवा काय फायदा आपल्याला झालेला आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्लॉटच्या शेवटी जो व्हिडिओ मी बनवणार आहे, त्यावेळेस पूर्ण माहिती याच्यामध्ये कळेल, की आपल्याला टोमॅटोचं व्यवस्थित ॲव्हरेज भेटलंय का नाही भेटलंय ते. तर चला मग मित्रांनो, भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.